ये मार्शमेलो है ना चिपक गया है। हमारे इधर उन्हाळे का बहुत ऊन होता है। क्या करते हैं? हॅलो हाय नमस्कार आणि गुड मॉर्निंग। तर मी आहे जयश्री। तर तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे। तर मी आज आली आहे भुसावळमध्ये आणि माझे कॉलेजचा रूट मी तुम्हाला दाखवणार आहे। मला थोडं काम होतं काहीतरी, मग ते कंप्लीट केलं आणि आता इथं थांबलोय। आणि हे बघा ही आहे तापी नदी आणि रोज मी या पुलावरून अप डाऊन करायची। हे बघा आणि न चुकता तापी मातेला प्रार्थना सुद्धा करायची की हे माता तू आमच्या भागामध्ये एवढं पाणी पुरवते किंवा काय। तर न चुकता काय माहिती हात जोडले जात होते आमच्या आपोआप। तर बघा ही आहे तापी नदी आणि मागे तुम्हाला दिसत असेल हे बघा, एक मिनिट हे आहे दीपनगर। ऍक्च्युली तुम्ही ते त्या साईडला दाखवते तुम्हाला। तर हे बघा सांगायचं तर कॉलेज हा आयुष्यातील असा टप्पा आहे जिथे आपण फक्त शिक्षणच नाही तर आयुष्याचं कसं जगायचं हे शिकतो। कॉलेजचे दिवस म्हणजे एक अद्भुत प्रवास। शाळेतून बाहेर पडून एक वेगळ्या स्वातंत्र्याच्या जगात प्रवेश केल्याचा तो अनुभव आजही आठवला की हसू आवरत नाही। नवीन मित्र, नवीन विषय, नवीन प्राध्यापक आणि नवीन जबाबदाऱ्या सुरुवातीला थोडं अवघड वाटतं, पण हळूहळू आपल्याला त्या वातावरणाशी एकरूप होत जातो। कॉलेज म्हणजे फक्त लेक्चर, परीक्षा आणि नोट्स नाही, तर कॉलेज म्हणजे कॅन्टीनमधला ती गरमागरम चहा, किटली, मित्रांसोबत ती अख्खी रात्र जागून केलेला अभ्यास, कधी कधी तर अभ्यासाच्या नावाखाली केलेली मौज मजा। प्रत्येक ग्रुपमध्ये एकच गँग असायची ज्यांचे स्वतःचे नियम आणि स्वतःची भाषा असायची। कॉलेजच्या दिवसांमध्ये आपण कितीतरी नवीन गोष्टी शिकतो। वादविवाद, स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणे किंवा संस्कृती कार्यक्रमामध्ये नाचणे असे, गाणे असो किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी रात्रंदिवस एक करणे असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यक्तिमत्वाला एक वेगळीच धार देतो। अपयश पचवायला आणि पुन्हा जिद्दीने उभं राहायला आपण यालाच तर काळात शिकतो। कॉलेजमध्ये अनेकदा प्रेम, मैत्री आणि कधी कधी तर थोडासा दुरावा यासारखा भावनांचाही अनुभव येतो। काही मित्र असे मिळतात जे आयुष्यभर आपल्यासोबत राहतात। त्यांच्यासोबतच्या गप्पा, त्यांची थट्टा मस्करी, त्यांचे सल्ले आजही आठवले की हसू आवरत नाही। आज आपण सगळे आपल्या कामात व्यस्त आहोत। कोणी नोकरी करते, कोणी व्यवसायात व्यस्त आहे, तर कोणी अजूनही शिक्षण घेत आहे। पण कॉलेजच्या त्या आठवणी आजही मनात घर करून आहेत। त्या आठवणी म्हणजे एक अनमोल ठेवा आहे जो आपल्याला नेहमी प्रेरणादायी असतो। तर बघा माझ्या आठवणी तर मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि तुम्हाला रस्ता सुद्धा मी दाखवलेला आहे। तर या रोडवरून मी बऱ्याचदा म्हणजे जेव्हा काही मी इथून गेले आहे ना तर मला नेहमी आठवतं। तर आम्ही बस भेटत नाही किंवा जागा भेटत नाही यासाठी आम्ही खूपदा पतपडीच्या जवळून असे पायी आम्ही गेलेलो आहोत आणि खरं सांगायचं तर या आठवणी खूप गोड आहे। तर बघा हे आहे लोखंडी पूल। त्या लोखंडी पुलाखालून गेल्यानंतर डाव्या बाजूला आहे बस स्टँड आणि उजव्या बाजूला आहे पांडुरंग टाकी। तर बघा अशी बस आम्ही गाठायचो। इकडे बस गेली का परत इथं जाऊन थांबायचं पांडुरंग टाकीला, किंवा जर ती येत असेल तर रस्त्यातच आम्हाला ती गाठायची होती, कारण आम्हाला बस मिळली नाही का परत आम्हाला खूप वेळ व्हायचा, परत पायी चालत जायचं। तर बघा आता चाललो आहे पांडुरंग टाकीकडे। तर आम्ही या रस्त्यावरून गाठायचो आमची बस आणि बस जर रस्त्यात भेटली ना तर आम्ही हात देऊन थांबायचो आणि जे बस कंडक्टर किंवा ड्रायव्हर होते ना तेही बिचारा आम्हाला बघून थांबायचे, कारण आमचा टाईम सेमच होता। कधी आमची बस चुकत नव्हती, आम्ही त्याच टायमालाच जात होतो। तर ते आमच्या ओळखीचे झाले होते आणि त्या दादांनाही काकांनाही माहिती होतं की आमचं स्ट्रगल काय आहे, तर ते आमच्यासाठीच थांबवायचे। जर कुणी जरी हात दिला तरी नव्हते थांबवत, पण आमच्यासाठी नक्कीच थांबवायचे। तर बघा मला काम होतं ते मी केलं होतं आणि आम्ही आलो होतो तर शॉपिंग मॉलमध्ये। तर म्हटलं चला मुलांसाठी काहीतरी घेऊन जावं, पण चॉकलेट्स तर एवढ्या खाऊन झाल्या होत्या घरी का म्हटलं नको बापरे, खूप जास्त चॉकलेट्स झाल्या होत्या। आणि बघा इथं मी आले होते या मॉलमध्ये, तर चक्क इथं ऑलिव्ह ऑइल आणि बरेच काही तेलाचे प्रोडक्ट होते वेगवेगळे, जे तुम्ही औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बघितलेलं नाही। तर मला ते एकच ठिकाणी बघायला मिळालं। तर खरंच हा मॉलमध्ये खूपच भारी सामान होता, पण मला इथं किराणा तर घ्यायचा नव्हता, मुलांसाठीच खाऊ घ्यायचं। मार्शमेलो कितीचे आहे? खाणार आहे का पण तू?
दोघांच्या गपचूप घ्यायचा. नाही रे ते खाणार मी. तर आता चला खाऊ घेऊन झाला होता तर आम्ही आता निघालो होतो. आणि बघा हे आहे रेल्वे पटरी जिथून की आम्ही बऱ्याचदा आउटसाईडने आलो होतो उड्या मारत. आणि बऱ्याचदा मी ओरडाही खाल्ला आहे. आणि चक्क एकदा तर आमच्या टायपिंगच्या सरांना सुद्धा आम्ही दिसलो होतो आणि ते आम्हाला खूप जास्तच ओरडले होते. ते म्हणजे तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे का म्हणून तुम्ही आउट ऑफ साईडने येता. म्हटलं तेव्हापासून आम्ही कानाला खडी लावली. आम्ही कधी त्या साईडने उतरलो नाही. कसं आहे असं कसं खाऊ घालत नाही. बघा बॅक साईडला दिसते की तुम्हाला मला लक्षातच नाही राहिलं. तिथं पत्नीजवळ मला शॉर्ट घ्यायचं होतं. तिथं आम्ही घंटो बसलेला आहोत बससाठी. आंबाड्याची आणि आता निघालो होतो पाणीपुरी वगैरे खाऊन. पुढे गेल्यावर तर आम्हाला भेटले होते मामा. दिसल्यानंतर आम्ही घेतो म्हणून मग दुसऱ्या साईडने आम्ही गाडी टाकली. तर मग थोडंसं मध्ये जाऊन मला बघायला मिळालं कारण खूप काहीतरी डेव्हलप झालं होतं. आणि तापीच्या साईडने आम्ही आलो होतो. आणि इथं उभं राहिलं तर खूप जास्त मला भीती वाटत होती कारण मी फर्स्ट टाईम इथं या पुलावरती अशी उभी राहिली होते. आणि समोर दिसत आहे दीपनगर. दीपनगरमध्ये काय आहे तर औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्यानंतर आहे ऑर्डनन्स फॅक्टरी तर ती आहे. मी गेली होते पण मग मी तिथं शूट नाही केलं. तर नंतर आता कधीतरी जाईल तेव्हा मी नक्की शूट करेल. पण मला माहिती नाही तिथं अलाऊ आहे का नाही. कारण तुम्ही तुला कसं वाटलं? तर बघा हे आहे भूमीला मी तापी नदी दाखवते आहे ना भूमा. मला माहिती आहे पहिले खूप गुगल आहे माझं बाळा. आधी तिथून पूल दिसतोय ना खाली. जेव्हा हा पूल तयार होत होता ना तेव्हा तिथून खालून पूल होता बघ. तू सरळ रेषा दिसते ना ती इकडे बघ मोबाईलमध्ये दिसत असेल. सरळ रेषा दिसते का तुला नदीत? तो पूल होता. ह्या पूल तयार होत होता ना मग तेव्हा इथं पूल बनवत होते. आणि मग आम्ही तिथून जायचो खालून. आणि उन्हाळ्यात माहितीये का वेट करायचो आम्ही कधी नदीतून जाऊ आणि कधी गारवा लागेल. मस्त आम्ही क्लासेस वगैरे लावले होते उन्हाळ्याचे. आणि मग रिक्षेमध्ये बसून मस्त आम्ही जायचो. एकदम भारी वाटायचं. पण ऍक्च्युली आता तो पूल आहे ना तोडला आहे. कारण इथं टोल नाका मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला तर इथं टोल लागत होता. तर सगळ्या ट्रकी ज्यांना टोल लागत होता मोठ्या गाड्यांना तर मग त्या खालून जायच्या म्हणून मग तो पूल आहे ना तो तोडलाय मध्ये आतमध्ये. पायी तुम्ही जाऊ शकता अर्ध्या पुलापर्यंत. ज्याचे पाय लांबे आहे ना. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. दिस इज मार्शमेलो. आणि मला ये मार्शमेलो है ना चिपक गया है. हमारे इधर उन्हाड़े का बहुत ऊन होता है वो गर्म की वजह से पूरा चिपक गया है. और अभी मैं खाने वाला हूँ. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. मामा तू टेस्ट. तुला माहिती का मार्शमेलो काय असतं? कच्च्या अंड्यापासून बनवलेलं असतं ते काहीतरी. रबर लागतं. बघ मी ट्राय करते. ये पा हमारे बस की बात नहीं भाभी. ये बारबी ये दो कचरे में जा रहे हैं बाबा. हम तो नहीं खा सकते भाई.